आजी मावशी वहिनी आलेले आहेत 6:30 झालेले आहेत. आपला कार्यक्रम सुरू होतोय 16 सख्यांचा. तेव्हा मी आशिष तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा. 16 सख्यांचा, हो हो हो, 16 सख्यांचा. आणि आज आपण आहोत अंधेरी पूर्व येथील पारशीवाड्यात. आणि बाहेर आल्यानंतर आता अर्थातच आपण आपला पहिला खेळ सुरू करणार आहे, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. चला ह्या 6 ताई इथे पहिला खेळ खेळायला इथे आलेल्या आहेत. बरं, वाक्य असं आहे, 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. ठीक आहे, कळले वाक्य? सगळ्यांना कळलेलं आहे? एकदा बोला सगळ्यांनी, जोरात बोला. हा, आणि आता हे वाक्य नाचत नाचत बोलायचंय तुम्ही. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. नाचत नाचत. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. ओहो. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. 6 चेंडू 6 काय मी काय नाही केलं. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. गुंडूने बंडू संडूले चेंडू. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. 10 चेंडू 6 चेंडू 10 चेंडू गुंडूला. दिले गुंडूला. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने गुंडूला. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. बंडूने चेंडू 6 जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आता हे वाक्य आहे ना, तुम्ही गात गात बोलायचं. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने गात दिले. गात गात गात. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. हे हा रेडी, बरोबर होऊन जाऊ दे. हा, 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले. 6 चेंडू 10 चेंडू मी बंडूने कसं गायलो? दिले. 6 चेंडू 10 चेंडू 6 चेंडू 10 चेंडू. बोला पुढे. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. हे बोलू पूर्ण बोलू. हा, मग 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. व्हेरी गुड. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तुम्ही ना हे लाजत लाजत बोला. 6 चेंडू 10 चेंडू गुंडूने दिले बंडूने कोणी 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 कोणाला दिले? 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गंडू. अहो. अहो. 6 चेंडू नाही, अजून 2 ऊ आहेत. अहो. अहो. अरे नुसतं करताय, वाक्य बोला ना पुढे. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. हा हा हा. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. मुंगळ्या गौरल्या करतात ना, मी तुला हे तुला तुला मला मला तुला हे असं काहीतरी असतं ना, है ना? ती करते ना, म्हणजे काय, मी मला माहिती आहे ना, करणार ते तुम्ही. हा, 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिला गुंडूला. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिला गुंडूला. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिला गुंडूला. 6 चेंडू हे बघा. हा, 10 चेंडू बंडूने दिला गुंडूला. 6 चेंडू 6 चेंडू हा. 10 चेंडू बंडूने दिला गुंडूला. 6 चेंडू 10 चेंडू बंडून दिले गुंडूला. असं कर. समोर भाऊजी आहेत ना, हा होऊन जाऊ दे. हा, लवकर लवकर. 1 2 3. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. आणि नुसतं नाही,
6 चेंडू 10 चेंडू बनवून दिले गुंडूला. असं करा. हा लवकर 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 लवकर. हा लवकर लवकर. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. 6 चेंडू. हा. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. हा नाही. मग काय? हा. 6 परत 5 वेळा बोला. हा 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. नाही. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. हे वाक्य तुम्ही कसं बोलाय रडत रडत बोलायचं. हा 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. 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 6 चेंडू 10 गुंडू 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 बंडूने दिले गुंडूला. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. 6 चेंडू 10 गुंडू बंडूने दिले गुंडूला. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने दिले गुंडूला. 6 चेंडू 10 गुंडू बंडूने दिले गुंडूला. 6 चेंडू 10 गुंडू बंडूने दिले गुंडूला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोर. 6 चेंडू 10 चेंडू बंडूने. मला स्वतःला हसायला येतं की मी सदा हसत असते आणि मी आज रडण्याची ऍक्टिंग केली. आता काय सांगायचं बाबा काय बोलायचं काय कळत नाही. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले आहे तिला मिळणार आहे सर मराठी वाहिनीकडून खास भेट वस्तू. ताई ह्या ताईंना द्या. सोहळा सख्यांचा. माहेरची आठवण येते तेव्हा डोळ्यात पाणी येतच. माहेरची आठवण येते तेव्हा डोळ्यात पाणी येतच. वेड मन पुन्हा पुन्हा बालपणात नेतच. वेड मन पुन्हा पुन्हा बालपणात नेतच. वयात आले कळलं तेव्हा मनाची तयारी झाली तेव्हा. का असते लेख धन परक्याचं. का सोडावं लागतं माहेर हक्काचं. का सोडावं लागतं माहेर हक्काचं. माझ्या माहेरी सगळ्यात खास म्हणजे माझा मोठा भाऊ होता. आता तो नाही आहे. तो होता माझ्यापेक्षा 20 वर्ष तरी मोठा. 20 वर्ष. माझं लग्न ठरवेपर्यंत तो होता पण माझ्या लग्नात तो नाही राहिला. त्याचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्याचं मृत्यू झालं. काय आठवण एखादी दादाची सांगाल. दादाची जशी एन्जॉय करायला वगैरे न्यायचा. जसे जुहू चौपाटी हॉटेल्समध्ये जेवायला वगैरे न्यायचा. त्यासोबत त्याची 2 मुली पण होत्या. त्या मुली आणि मी आमच्यात 5-5, 6-6 वर्षाचंच अंतर होता. आम्हाला तिघींना त्यांनी एकत्रच मोठं केलं. जसं त्यांना प्रेम दिलं मुलींना तसं मला पण बहिणीला दिलं. तिने अजून पण आठवणीत माझ्या तो असतोच. रक्षाबंधनला जायचं त्याच्या फोटोला राखी बांधा. हे सगळं खूप अवघड वाटतं आता. काय सांगाल तुम्ही दादाला की इतक्या वर्षात कधी सांगू शकला नाही. ह्या पुढे मला कधीही जन्म भेटला तर असाच भाव मला परत मिळावा असं मी देवाला प्रार्थना करते. आज तुम्ही ते मनापासून बोललात व्यक्त झालात कसं वाटतंय तुम्हाला. बरं वाटतं. किती वर्ष म्हणजे भावाबद्दल असं कोणाला मी काहीही सांगितलं नव्हतं. तो मला कधी कधी स्वप्नात पण दिसतो. जशी आता बिस्लेरी कंपनी आली तिथे गोल्डस्पॉट कंपनी होती. त्यात तो व्हाईट ड्रेसवर जॉबला होता. मला तो त्याच पोशाखामध्ये दिसतो व्हाईट. जसं तो यायचा व्हाईट पोशाखामध्ये मला शोधायचा. मी आहे की नाही बघायचा. मला जेवायला वगैरे द्यायचा आणि मग परत कामाला जायचं. माहेर म्हटल्यानंतर कोण डोळ्यासमोर येतं तुमचं. माहेर म्हटल्यानंतर आई, आजी आजोबा आणि बाबा तर लवकरच गेले. ॲक्च्युली मी पहिलीला असताना माझे बाबा गेले. त्याच्यानंतर माझ्या आईने सासू सासऱ्यांच्या सोबतीने आम्हाला लहानाचं मोठं केलं. मी माझ्यानंतरचे 2 भाऊ आहेत. माझ्यानंतरचा भाऊ नेहमी आजारी असायचा म्हणून मी 1ली ते 7वीपर्यंत मामाकडे शिकले. माझं लग्नही माझ्या मामांनीच करून दिलं आणि मी गरिबीही बघितले. त्याच्यापेक्षाही वेगळं काय काय बघितलं आहे आणि लहानाची मोठी होऊन मुंबईसारख्या शहरात आले. या शहरामध्ये मी एकटीच आहे. माझं इथे कोणी नाही. फक्त बिल्डिंगमध्ये असतील तेवढेच लोक आहेत. मुंबईत एकट्याच राहतात. मिस्टर आहेत बाकी कोणी नाही. त्यांचंही कोणी नाही आहे माझंही कोणी नाही आहे.
1-1 महिन्यांची मुलं मुंबईला घेऊन आली, लहानाची मोठी केली. पप्पानंतर आईने आम्हाला खूप सांभाळलं, व्यवस्थित लहानाचं मोठं केलं. मी इथे मुंबईला चांगल्या नोकरीला होते. गेल्या वर्षी मी छोटी मुलगी 2 वर्षाची झाल्यानंतर जॉब जॉईन केला. आई आली बाळाला सांभाळायला, पण मिस्टरांनी नकार दिला, नाही जॉब करायचा, कारण मुलांना बघायला कोणतरी हवं. आई बोलली मुंबईसारख्या शहरामध्ये एकाच्या कमाईने भागत नाही, तुम्ही दोघंही जॉब करा. ते बोलले नाही, पण आईने खूप समजावलं. त्या दोघांची बाचाबाच झाली. त्यानंतर आई 2 दिवस जेवली नाही, गप्पा राहिली. आणि नंतर मी आईला ट्रॅव्हल्समध्ये बसून गावाला सोडून आले. आई गेली गावाला, पण त्यानंतर आई मुंबईला यायचं नाव घेत नाही. मुलं वाट बघतात, प्रत्येक सण आलं की मुलांना वाटतं आपल्याकडे कोणीतरी यावं. भाऊबीज असते, रक्षाबंधन असतो, सगळ्यांकडे पाहुणे येतात, माझ्याकडे कोणीच येत नाही. या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. आईला हेच सांगायचं आहे की हे सगळं सोड, तू इकडे आली की ते तुझ्याशी बोलतील, ते तिकडे येत नाहीत तर तू ये, मुलांना बरं वाटेल, मिस्टरांना बरं वाटेल, अबोला हा कमी होईल. मला एवढंच सांगायचं. ताई मला असं वाटतं की आई नक्की येतील. हो, मला तेच पाहिजे, बाकी काही नको. नक्की नक्की होणार ताई. ताई खूप छान वाटलं, तुम्ही मनापासून व्यक्त झालात. तुम्ही बसू शकता. ताई काय सांगाल तुम्ही माहेरबद्दल? आज सण पंचमीचा आला, झोका झाडाला बांधला, मन झुलता झुलता वेगे जाई माहेराला. नको उतावळे हो मन थांब अंगणात, आई कामात असेल मागे परस दारात. म्हणजे मुलीला किती काळजी असते की माझी आई कामात असेल, म्हणून ती नेहमी काळजी करत असते. माहेर या शब्दामध्ये काय जादू आहे ती फक्त लग्न झालेल्या मुलीलाच कळते, कारण तिथे आपली नाळ जोडलेली असते. म्हणून माहेरची व्याख्या फक्त लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीलाच कळते. माहेरच्या घरी एखादी वस्तू आलेली असते आणि मुलगी सासरी असते, तर त्या मुलीसाठी आठवणींनी ती राखून ठेवणं आणि त्या मुलीला तिच्या सासरी पोहोचवणं, असं जे पोचतं करतं ते म्हणजे माहेर. मुलगी लग्न होऊन सासरी जाते, ती तिच्या घरी सुखात असते, पण ती ज्या वेळेला माहेर येते तेव्हा तिच्या आवडीचा एखादा पदार्थ करून तिच्यासाठी करून घालणं, ताईला हे आवडतं असं करून घायला घालते, ते माहेर. भाजी मंडई कितीही मोठी असू देत, पण कामावरून आल्यावर आज कोणता खाऊ आणायचा किंवा आज संध्याकाळी कुठे फिरायला जायचं असा विचारणारा मामा ज्या घरात असतो ते असतं माहेर. सासरी एखादा कार्यक्रम असो किंवा लग्न असू दे, हक्काची सपोर्ट सिस्टीम म्हणजे माहेर. आणि मी ह्या सख्यांच्या मनामध्ये गलबलून डोळ्यामध्ये अश्रू येत असेल तीच खरी माहेर वाशीन, एवढं बोलून मी माझा शब्द संपवतो. काय सांगाल तुम्ही माहेरबद्दल? माहेर म्हटलं तर सगळेच येतात, आई बाबा. आम्ही 5 बहिणी आहोत आणि आम्हाला भाऊ नाही. आता तुम्हाला बघितलं तर असं वाटलं की माझा भाऊ असता तर असाच असता. पण जेव्हा एखादा भावाचं आणि बहिणीचं नातं दूर होतं तेव्हा ते एवढं जीवाला लागतं ना. कारण मी बघितले तशी नाती माझ्याच घरातली. कारण माझे बाबा आणि माझी सख्खी आत्या जवळजवळ 20 वर्ष पण बोलत नाही. जेव्हा रक्षाबंधन त्यांचा हात आम्ही असा बघायचो की आता मला कोण राखी बांधणार, तेव्हा ती मनात जी झाली होती ना गलबल आमच्या मनामध्ये की आता काय म्हणजे. आणि मग आम्हीच मुलींनी म्हटलं की बाबा कोणी नाही, बहीण आत्ते नाही आहे ना, ठीक आहे आम्ही तुम्हाला राखी बांधू. बहीण काय विचार करते की सासरची नाती जपता जपता आपण माहेरचीच नातं पहिलं तोडतो. पण मी असं म्हणेन की जेव्हा एखादी स्त्री एखादं माहेरचं नातं तोडते तेव्हा तिच्या मनात काय होत असेल ह्याची कल्पना पण आपण करू शकत नाही. ताई तुमचा जो लग्नाचा दिवस होता त्या लग्नाच्या दिवशी आदल्या दिवशी रात्री माहेरी असताना काय बोलणं झालं होतं आई आणि बाबाबरोबर? त्यामुळे त्या लग्न करून गेली, पण लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी घरी आली त्याच्यानंतर जी रडली असेल ते जवळ 3 तास रडतच होती. म्हणजे एवढं ते मनात झालं होतं ना की आपण माहेर जेव्हा सोडतो ना तेव्हा त्या दिवशी आपण जेव्हा पुन्हा आपण माहेरी येतो तो दिवस फार मनाला लागून जातो की आपण काय सोडलं तेव्हा आपल्याला कळतं की माहेर काय आणि सासर काय. वा, खूप सुंदर ताई. त्या सगळ्या ताई आज माहेरच्या आठवणीमध्ये गेलेल्या आहेत आणि जरा उदास झालेल्या आहेत. पण आता ह्याच चेहऱ्यांवर हास्य आणण्याचं काम या भावाचं आहे. तेव्हा आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि सुरू करूया आपला हा मजेशीर धमाकेदार खेळ ज्याचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज.
लवकर लवकर पेशंट घ्या लवकर. म्युझिक प्लीज. शिंगापूरचं कौतिक नाही मला कौतिक नाही शिमल्याचं विमल्याहूनही भारी आहे घरट राहू महिनेचं. शिंगापूरचं कौतिक नाही मला कौतिक नाही शिमल्याचं विमल्याहूनही भारी आहे घरट राहू महिनेचं. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय लवकर बस लवकर बस लवकर 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 लवकर. हा म्युझिक आहे प्लीज ऑन करा. ऑन करा ऑन करा. मार्केटला माझी मसुलीचा भाव चिकू भरणार हाय. संडे मार्केटला माझी मसुलीचा भाव चिकू भरणार हाय. गोल्याची बोलू द्या बाजाराला जाम कॅश गोला करणार हाय. तू किती भेटून भाव किती भी सांग भारी करणार हाय. संडे मार्केटला माझी मसुलीचा व्हेरी गुड. संडे मार्केटला माझी मसुलीचा भाव चिकू भरणार हाय. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताईने खुर्ची पटकवलेली आहे, जी ताई विजेती आहे, तिला मिळणार आहे सन मराठी वाहिनीकडून खास बक्षीस. माहेरच्या आठवणींमध्ये जेव्हा ताईंशी बोलत होतो तेव्हा ताईंनी मिस्टरांचा आणि आई बरोबरचा जो अबोला आहे तो त्यांनी सांगितला. आणि तो अबोला जेव्हा आम्हाला कळला तेव्हा आम्हाला असं वाटलं की हा अबोला आपण आपल्या चुकबुल द्यावी घ्यावी या भागामधून हा अबोला आपण दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे जे सासू आणि जावयाचं नातं जे दुरावलंय थोडंफार तर ते जवळ आणण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे, नक्कीच करायला पाहिजे. तुम्ही काय सांगाल आईला तुमच्या? ॲक्च्युली मी आईला हेच सांगेल की आता जे काही झालं ते सगळं सोडून दे, नव्याने सुरुवात करूया. आणि सन मराठी प्रस्तुत 16 सख्यांचा या प्रोग्राममधून दुरवलेली नाती जवळ येतात हे मी ऐकलं होतं, म्हणून मी ते माझं मनोगत व्यक्त केलं. मला बोलायला दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि आईला मी हेच सांगेल की यापुढे आपण सर्वजण एकत्र राहूया, नव्याने सुरुवात करूया. हे सगळं विसरून तू माझ्या मुलींसाठी आणि माझ्यासाठी मुंबईला ये, मी तुझी वाट बघते. भलेही तू खाऊ नको पाठवू अशीच ये, मुलांसाठी पण ये. काही तू माहेरी आलेली आहेस आणि माहेरी आल्यानंतर या भावाकडे तू तुझ्या मनातली गोष्ट तू व्यक्त केलेली आहेस, तू सांगितली आहेस. मलाही असं वाटतं की आईने तुझ्याकडे यावं आणि त्यासाठी मी तुझ्या वतीने मी आईंशी मी बोलणार आहे की आई की ताईला खूप मनापासून वाटते आणि आज इथे ती मला भेटल्यानंतर तिने तिच्या मनातली खंत मला बोलून दाखवलेली आहे. तेव्हा तू सुद्धा या सगळ्या गोष्टी विसरून जा आणि ताईला फोन कर, तिला भेटायला ये, 2-3 दिवस राहा, नातीबरोबर खेळ आणि नातीला सुद्धा तिच्या आजीबरोबर तिचं बालपण तिला घालवू दे. ताई मला खात्री आहे की जेव्हा हा भाग आई बघतील तेव्हा त्या पण खूप भावूक होतील आणि त्यांना सुद्धा मनापासून असं वाटेल की तुला येऊन भेटावं आणि त्या तुला नक्की भेटेल. पण तू माहेरी आल्यानंतर तुला असंच मी पाठवणार नाही आहे, तर मी तुझी ओटी भरणार आहे आणि त्यासाठी मी आईंना विनंती करणार की आई तुम्ही इथे या आणि ताईंची ओटी भरा. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माया पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला, माहेरा नेण्यासाठी निरोप भावानं धाडीला. वाह क्या बात है.
मस्त मस्त धमाल आलेली आहे आणि सगळ्या तायांनी जी काय कमाल केलेली आहे, ज्या काय खेळलेल्या आहेत, हे बघून ना मला खरंच ह्या तुमच्या भावाला खरंच खूप आनंद होतोय आणि असं वाटतं ना की अजून तुमच्या बरोबर खेळत राहावं, कारण मी खरंच खूप एन्जॉय करतो. पण आपल्याला आजच्या या भागापुरता इथेच थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.